ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। हडपसरमधल्या एका अपक्ष उमेदवारानं हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे। सादिक उर्फ बाबू कपूर या 56 वर्षाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे। आत्महत्येसाठी त्यानं हाताच्या पंजावर मजकूर लिहिलाय, तसंच 30 पानांची सुसाईड नोट देखील लिहिली। या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख केलाय। पुण्यातल्या सय्यदनगर भागात 5 गुंठे जमीन होती। यावरून फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद सुरू होता। त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आलाय। एकदा यांनी काही केलं नाही तिकडे कारवाई 50 लाखाची खंडणी मागितली होती। जर तुम्ही ही दिली तर मी ती जागा सोडून देईल असं सांगितलं होतं त्यांनी, पण आमच्याकडे काही नव्हतं। आता आम्ही कर्जबाजारी झालो होतो। कोणत्या प्रकारचा खोटा गुन्हा दाखल झाला होता? कुठल्या टिपू बरोबर यांनी गँगस्टर टिपू बरोबर यांनी कुठल्या तरी जागाची केली, पण माझ्या नवऱ्याचा टिपू बरोबर काहीही संबंध ज्या नव्हता। बाईनी कंप्लेंट केली आहे त्याच्यावर मोका लावलाय, त्याच्यावर आम्हाला जामीन भेटत नाही। त्या बाईला आम्ही ओळखत नाही, माझा बाप कधी बघितलं नाही त्याच्या त्या बाईला आम्ही, आणि तिने आरोप लावलाय आम्हाला की माझ्या नवऱ्याने तिथं जाऊन जबरदस्ती करून तिची जागा बळकावली म्हणून। 2 महिने 1 महिन्यापूर्वी माझ्या आईचा जबाब आहे। काळेबडळ पोलीस स्टेशन मध्ये माझ्या आईचा जबाब आहे 2 महिन्यापूर्वी। अजूनपर्यंत त्यांनी कंप्लेंट द्यायला ना घरी आले ना बोलवलं का?